नमस्कार, कर्म विवेक में आपका स्वागत है। आइए जानते आज की बड़ी खबर। नागपुर जिले की गढ़ ग्राम पंचायत सावली के अंतर्गत आने वाले मौजा मोगरा गांव में भीषण पेयजल संकट के चलते ग्रामीणों का जीना मुहाल हो गया। गांव में जल जीवन मिशन के तहत पानी की टंकी बनी होने के बावजूद पिछले 2 वर्षों से जलापूर्ति शुरू नहीं की गई, जिसके कारण ग्रामीणों को 1 किलोमीटर दूर खेतों से पानी लाना पड़ रहा है। सरपंच और सचिव से बार बार गुहार लगाने के बाद भी जब सिर्फ खोखले आश्वासन मिले तो 26 जून 2026 को गांव की महिलाओं ने भीषण गर्मी में पारशिवनी पंचायत समिति पर एक जोरदार धड़क मोर्चा निकाला। इस अवसर पर गांव के उप सरपंच श्री केतन सहारे ने ग्रामीणों की इस न्याय की लड़ाई में उनका नेतृत्व किया और खंड विकास अधिकारी के कार्यालय पर पहुंचकर जल्द से जल्द पानी उपलब्ध कराने की मांग की। ग्राम पंचायत अंतर्गत मोगरा या गावात मागील 2 महिन्यापासून पाण्याची वणवण असताना प्रशासन मात्र निंदा अवस्थेत झोपलेलं दिसून येत आहे। कुठलीही काळजी नसलेली अशी ही ग्रामपंचायत लोकांना वाड्यावर सोडून भर उन्हात या लोकांना पाण्यासाठी भटकावं लागत आहे। तरीही प्रशासन कुठल्याही प्रकारचे लक्ष देण्यास किंवा पाणी उपलब्ध करण्यास किंवा टँकर उपलब्ध करण्यास समर्थ नाही। त्यामुळे अखेर येथील लोकांनी पारशिवनी पंचायत समितीवर मोर्चा घेत व्हिडिओसमोर हंडाफोड आंदोलन सुरू केलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसात जर हा प्रॉब्लेम झाला तर गावात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने शेवटी हे इथे आमरण उपोषण करतील असे यांनी इथे प्रण घेतलेला आहे। मात्र व्हिडिओ असो अथवा सरपंच असो यांनी या कामाकडे कुठल्याही लक्ष दिलं नसल्याने शेवटी यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही। तरी येथील महिला त्या सगळ्या इथं आलेल्या आहेत। आपण यांना भेटून विचारूया की काय समस्या आहे। सर, आमच्या गावामध्ये पाण्याची खूप 100 वर्ष झाले सर टाकी बनवून, तरी त्या टाकीमध्ये पाण्याची सोय नाही। आमच्या गावामध्ये घरामध्ये पाणी नाही आहे सर, खूपच पाण्याची अडचण आहे सर। 2 वर्षाआधी या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत 10 ते 12 लाख रुपयाची पाण्याची टाकी बांधण्यात आली होती, पाईपलाईन टाकण्यात आली होती। बोर यांनी केले नसल्याने विहिरीमध्ये आज पाणी या गावात पुरत नाही, विहिरी पूर्णपणे आटल्या आहे आणि त्या आटल्यानंतरही ग्रामपंचायत स्तरावर पाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने शेवटी आज यांना पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे। असं प्रशासन या पारशिवनी तालुक्यात असताना येथील आमदार मात्र डोळेझाकपणा करत असल्याने या लोकांना एक प्रकारचा अन्याय होत आहे अशी परिस्थिती दिसून येत आहे। मी रुपेश खंडारे, BCN न्यूज, पारशिवनी। जसं तर मला कळवलं असतं तुम्ही तर ती गावाला मला दुसरा विषय आता याच्यावर गायडन्स लागणार साहेब, त्याच्यावर काय मी माझे डेप्युटी इंजिनियर सर्व अधिकारी ती आपल्याला काय हेपर्यंत आपण जाऊन स्पॉटवर जाऊन बघत नाही गावात किती लोक आहेत, त्याला पाण्याची खूप गरज आहे आणि पाण्याची सोर्स पाण्याची गरज नाही, कुठे बंद आहे, काही नवीन योजना झाली त्याला सुरू करता येईल। हे सर्व आपण आता उद्या सुट्टी नाही आहे, उद्या मी सकाळी तुमच्या गावात विषय काय आतापर्यंत या गावामध्ये 20-25 वर्ष झाली पाण्याची तर काही निघणं होती नाही, फक्त विहीर होती आणि 2 हँडपंप आहे, परंतु त्यांचे सुद्धा पुरेसं पाणी मिळत नव्हतं लोकांना। त्यांनी वारंवार सरपंच सचिवाला सांगितले, आता सुद्धा या लोकांना मी होतो त्यांनी विचारा तुम्ही तिथपर्यंत नाही जाण्याची गरज नाही म्हणजे आम्ही टँकर बोलवतो म्हणजे पाण्याच्या आणि जाणू त्या टँकरने पाणी गावाला किती लोकांना पाहिजे आणि जनावरांना पाहिजे म्हणजे गाववाल्यांना लोकांना टँकर सोडून तपासण्याशिवाय टंकी तयार झालेली आहे 2 वर्ष झालेली आधीपर्यंत टंकीमध्ये पूर्ण पाणी नाही आणि कनेक्शन नाही, पाणी मिळाले आमची मागणी आहे तर फक्त आमच्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे। लोकांना स्विमिंग पूल मध्ये आता अंघोळ करायला लाखो लिटर पाणी होत आहे आणि आम्हाला पिण्यासाठी पाणी मिळत आमची एकच मागणी आहे। सचिवला विचारलो त्याला विचारायचं आहे
त्याला बोलवून गतीशीलता बोलवून परवानगी दिली. आणि सगळी रक्कम आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला लोकांना मनाई करते आम्ही नाही कोणाला मागायचा तुमच्यापर्यंत नाही एवढं मला समस्या तुम्हाला माहिती तुम्हाला तुम्ही मला फोन केला असता सर मी आलोच नाही. साहेब, मी अचानक आज लांब माणसं असल्यामुळे मी त्या कणकी बहुतेक मी गेली आहे पत्र घरावर उभी दिलेली आहे कणकी आणली तर चालू लोकांना गेलेला त्यामुळे मला म्हणते ती प्रश्न आता मी तुम्हाला जाण्याची गरज नाही म्हणजे आम्ही पाहिजे खूप फक्त विषय झाला. सांगते की आम्ही आमच्या जवळ पैसे खर्च करावं पैसे तुम्ही पदावर आहे आमची काही मदत करा आणि आमची पिण्याची सोय तर करा जे पाणी पिणे योग्य आहे नाही तरी पण आम्ही ते पाणी पित आहोत हे गलत आहे तुम्ही उद्या मी माझी टीम बनवतो आत्ताच टीम बनवतो आणि आता म्हणजे आता सोबत करा सर आमच्या जवळ व्यवस्था बघा त्याच्यानंतर आम्ही कारण की पाणी येते सर पाणी मिळालं पाहिजे बाकी उद्याच काही नाही आम्हाला वापरीसाठी पुरेपूर पाणी मिळालं पाहिजे बाकी काही नाही तुमच्याकडे जेवढी जरी मला तयारी करी आम्हाला ठीक आहे त्याची नाही लावलं वगैरे आता काहीच नाही ऐसे ही अपडेट जानने के लिए देखते रहिए कर्मा वीडियो। नमस्कार।